साधनेचा हा चांगला प्रकार. नामस्मरण कधी कधी कठीण पडतं ना, किंवा कधी कधी मन लागत नाही. त्याला असे चॅन्टिंग जे असतात ती चांगली आहेत. कोणाच्या माहीत नाही, आपलं नाही आहे, कोणतरी संस्थेत छान केलंय, सुंदर आहे ते. याचा उपयोग आपल्याला करायला काही हरकत नाही. आपल्या पूरक पोषक हे सगळं करावं, त्यांच्यावर कृतज्ञता. छान केलं होतं ते. संपूर्ण शहरामध्ये दिव्य तत्व आहे आपल्या इथे असा तो भाव. आपण ही जाणीव आहे आपल्या सद्गुरु तत्वाची, सद्गुरु स्वरूपाशी, ती लीन होते आणि मी पण निघून जाते ह्या भावात ऐका. विलीन झालंय, विलीन आहे. तेच अनुभवतो, सद्गुरूंनाच अनुभवायचं. रूप आणि स्वरूप दोन्ही. रूपाच्या आधारे स्वरूप. ते रूप आहे तेच अनंत स्वरूपाचं रूप आहे. आणि त्या रूपाला आपण जितका, त्या रूपाकडनं तर आपल्याला सगळं मिळालेलं आहे. म्हणून त्या रूपाशी कृतज्ञता, म्हणजेच त्या स्वरूपाशी कृतज्ञता ह्या भावात ही जाणीव आहे. ही त्या रूपाशी विलीन होत राहणं. लीन त्याच्यातून विलीन, शरणागत होत होत तिथे बराच वेळ आपोआप ती भक्तिभाव आपोआप प्रकटतो. तो भाव प्रकटतो, सद्गुरु भाव आपण म्हणतो ना. आता ह्या विचारातून सद्गुरु भाव प्रकट होतो. पण हा भाव धरला पाहिजे. ही जाणीव आहे सद्गुरु तत्व, म्हणजे जे रूप सद्गुरूंचं दिसतं त्या रूपाशी कृतज्ञतेने, की त्यांनी जे एवढं आपल्याला दिलेलं आहे त्या कृतज्ञतेतून त्यांच्याप्रती लीन होत राहणं. तर लीन होण्यातून विलीन होऊन जाणं, म्हणजे ते मी उरता कामा नये असं जे आपण म्हणतो ना, की आहे ते सर्व सद्गुरूचं कार्य आहे, कसं परमेश्वराचं कार्य, चैतन्य स्वरूपाचं कार्य आहे. हा भाव तिथे सतत असला. हो, जाणीव म्हणजे पाहणारा. पाहणारा ही जाणीव आहे. आता ही जेव्हा सद्गुरूशी विलीन होते, म्हणजे त्या स्वरूपाशी विलीन होते, त्या स्वरूपच तिथे होतं. म्हणजे ते पाहणारी जाणीव वेगळी राहत नाही. पुढची स्टेप, ही मधली स्टेप जेव्हा जितकी भक्तिभावाने आपण करतो, तर तिथं अहंकार, मीपणा किंवा छोट्या मोठ्या गोष्टीतल्या सगळ्या गोष्टी, तिथे पहिलं स्वच्छता असते. ती स्वच्छता झाल्यानंतर ही जाणीव जी आहे ती त्या सद्गुरु स्वरूपाशी एकरूप होता होता त्या स्वरूपाशी ती विलीन झाली पाहिजे. म्हणजे तिथे मी अमुक तमुक हा बोध तिथे राहत नाही. तिथे फक्त सद्गुरूच उरतो. आणि त्या सद्गुरु भावात सद्गुरुतम नमामि, सद्गुरुतम नमामि, तो त्या स्वरूपाशी. इथे बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी आपल्याला, मी म्हणतो ना, कृतज्ञता पाहिजे म्हणतो ना, की कोणाकोणाच्या कोणाकोणामुळे माझ्या जीवनामध्ये बदल झाला. प्रथम म्हणजे जो परमार्थ म्हणता येत नाही, पण भक्ती जी सुरू झाली ती साईबाबांकडे भक्ती सुरू झाली. साईबाबांकडे मी नेहमी जायचो. तिथे महिन्यातून एकदा ते जाणं कर्मकांडात्मक होतं, पण श्रद्धा होती. मग तिथे कृतज्ञता आहे. मग सद्गुरुतम नमामि तिथे साईबाबा पण आले. सद्गुरुतम नमामि म्हणून तिथे स्वरूपानंद पण आले. का स्वरूपानंदांचं अगदी लहानपणी मला त्यांचं पुस्तक मिळालं होतं, की त्यांच्यावर मी ऐकलेलं होतं, की मी त्यांना पत्र लिहिलेलं होतं. म्हटलं पण पत्र आता नाहीये. ते पत्र लिहिलं, त्याचं उत्तर त्यांनी दिलं होतं. बाकी भेटलो नव्हतो. नंतर अनेक वर्षानंतर त्यांच्या समाधी स्थळाला भेटायला गेलो होतो. ते जाऊन आलो, एवढंच. पण तिथे परत कृतज्ञता आहे. आणि आपले सद्गुरू. आता तुम्ही म्हणाले तीन वेगळे वेगळे तुम्हाला जमतं का? हो, तीन वेगळीकडे. मला कारण ते एकच तत्व तीन पद्धतीने आहे, म्हणून मी तुम्हाला म्हटलं एकच तत्व तीन तीन रूपात आहे. म्हणून तिथे हा श्रेष्ठ तो कनिष्ठ नाही, ते तिघही ते चैतन्य स्वरूपच. हो हो, रूप अर्थात साईबाबा म्हटलं की साईबाबांचं रूप, म्हणजे द्वारकामाई मधला जो साईबाबांचा फोटो आहे तो डोळ्यासमोर येतो. स्वरूपानंदांचं एक सात्विक रूप आहे, असे बसलेल्या अवस्थेत असे एकदम फोटो आहे बघा सद्गुरू स्वरूपानंदांचा. तो रूप दिसतं. आता प्रत्यक्ष त्यांना मी भेटलेलो पण नाही. आता साईबाबांना तरी कुठे प्रत्यक्ष भेटलो होतो? खरं प्रत्यक्ष भेटलो आपल्या सद्गुरूंना. आणि तिथेच ज्ञान, खरं म्हणजे ज्ञान तिथून झालं. तिथूनच सद्गुरूने आपल्याला ज्ञान दिलं. पण तिथे आपली भावना पूर्वीची आहे साईबाबांच्या ठिकाणी. मग अजूनही साईबाबांचा फोटो दिसला लगेच नमस्कार होतो म्हणजे ती भक्तीच होते. कारण ज्याला अनुभव आलेले आहे तिथे, कारण त्या काळी मला तिथे प्रपंचाच्या अंगाने खूप अनुभव आले होते.
की माझा बिझनेस अस्थिर होता, काही कळत नव्हतं, धावपळ होती. त्यावेळेला तिथे शिर्डीला जाणं, ग्रंथ वाचणं, त्यामुळे ती श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र, म्हणजे त्याच्यातून आपण त्यांच्याबद्दल इतके कृतज्ञ होतो की तिथे परत कृतज्ञता व्यक्त करा सांगावं लागत नाही. स्वरूपानंदांची जरी भेट नाही झाली तरी एक पत्राने त्याचं उत्तर दिलं, त्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ म्हणजे कृतज्ञताचं स्मरण होतं. आणि त्याच वेळेला आपल्या सद्गुरूंचं काय सांगावं, त्याने तर आपल्याला भरभरून दिलंय म्हणून तिथेही कृतज्ञ होतं. मग तुम्हाला तिघांकडे होतं. म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला की दोन दिसतात, एक दिसतं, एकच तत्व 3 रूपाने दिसतं. तत्व तेच, हे चैतन्य स्वरूप आहे, जे अनंत स्वरूप मी म्हणतो. म्हणून सद्गुरू म्हणजे अनंत स्वरूप, हा बोध आपण सकाळ मोठा सांगतोय. तुम्ही माझ्या अनुभवातून सांगतो तुम्हाला, मी तुम्हाला कल्पना नाही करायला सांगत. इथे माझा अनुभव म्हणून तुम्ही हे घ्या की माझा अनुभव काय. मला सद्गुरू साईबाबांबद्दल पण तितकी श्रद्धा आहे की कधी कधी खूप काहीतरी कामाचा लोड आला आणि पटकन साईबाबांचं स्मरण झालं तरी तिथे पटकन कृतज्ञता व्यक्त होते. ती सहज होते, ती सांगावी लागत नाही. लक्षात घ्या. म्हणून कृतज्ञताचा हा अभ्यास तुम्हाला प्रत्येकाला केला पाहिजे. प्रत्येकाने की आपल्याला कोणी कोणी काय काय दिलंय, म्हणजे परमार्थाच्या अंगाने पण दिलं आणि प्रपंचाच्या अंगाने पण दिलेलं आहे. साईबाबांकडे जाणं म्हणजे मी म्हणतो ना, त्या काळात रोज साईचरित्राचा पहिला अध्याय वाचायचो. जरी काम धंदा होता पण सकाळी तो वाचूनच जायचं. वेळ लागायचा भरपूर, कळत काही नव्हतं पण गोष्टी आवडायच्या. त्याच्यानंतर स्वरूपानंदांचं खरं साईबाबांच्या जायच्या अगोदर मी लहानपणी मला त्यांचं ते नाव कळलं होतं. म्हणजे मी बघितलं नव्हतं. आमचे एक मित्र होते, जवळ राहत होते. म्हणजे मी कितीची वेळ असेल ती 4थी ते 7वीच्या काळात बोरिवलीला राहत होतो, त्या काळातली. त्यामुळे ते स्वरूपानंद आहेत. आणि ज्यावेळेला कॉलेजला गेलो आणि त्यावेळेला मला ते काही कठीण वाटायला लागलं सगळं, आणि त्यावेळेला मी साहेबगड झालो, मी काय करावं काय करतात. स्वरूपानंदांची आठवण, त्यांना पत्र पाठवलं. तिथून त्यांचं उत्तर आलं आणि त्याचा प्रभाव दिसला, त्याचा परिणाम घेतला, मी अनुभव घेतला. पण कसं होतं, अनुभव घेतला आणि मग परत आपण आपल्या जीवनात गुंतत गेलो, परत तिथे गेलो नाही. कारण इथे पत्र म्हणजे खरा केवढा मोठा ठेवा असला पाहिजे, पण ते पत्र सांभाळता आलं नाही. पण ती कृतज्ञता आहे. म्हणून स्वरूपानंदांबद्दल पण तितकीच कृतज्ञता आहे, तितकंच त्यांच्याकडे सद्गुरू भाव आहे आणि तितकंच आपल्या सद्गुरूंनी ते भरभरून दिले म्हणून तिथे. म्हणून तिघांनाही तिथे नमस्कार. म्हणजे तुम्ही म्हणाला सद्गुरुतम नाव कोण आहे, 3 रूप दिसली. तिथे भेदभाव काहीच नाहीये, कारण 3 रूप हे ते परमात्मा स्वरूपच तिथे त्या त्या रूपात प्रगट आहे. हा भाव, प्रत्येक रूपाचा स्वभाव वेगळा आहे. परत सांगतो, सद्गुरू रूप म्हटल्यानंतर साईबाबांचं रूपाचं सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. ते फकीरी वृत्ती होती, त्या पद्धतीचं होतं ना. स्वरूपानंदांच्या ठिकाणी त्यागमूर्ती, कसलाच त्यांना हे नव्हतं, अत्यंत त्याग, एक परापुढे. आणि आपले सद्गुरू म्हणजे सर्व काही हवंय हा भाव. तिघांचं संगम तुम्हाला शिकवणीतून येतो. तिथे सद्गुरू साईबाबांची पण शिकवण आहे, स्वरूपानंदांची पण शिकवण आहे. जे जे अनुभव आले त्याच्यातून. म्हणून त्यागमूर्ती, त्यांनी त्याग केला म्हणून तुम्ही त्याग करावा असं नाही, कारण ते अलौकिक आहे. त्यांचा त्याग म्हणजे अलौकिक आहे, ते जमणारा नाही. साईबाबांचा परोपकार अलौकिक आहे, तोही तुम्हाला जमणारा नाही. बॅलन्स करायला सद्गुरू आहेत. हे पण करा, हे पण करा. म्हणजे हे तिन्ही अंगाने ज्ञान ज्या तुम्हाला मिळतं, त्या तुम्ही तिघांचाही तितकाच. म्हणजे माझा अनुभव म्हणून मी सांगतो की माझा अनुभवातून मी सद्गुरुत्तम नामावे म्हणताना मला तिघांकडे तितकंच प्रेमभावाने, कृतज्ञता भावाने विलीन व्हायला. तुम्हाला ह्यांच्याकडे झालं की ह्यांच्याकडे झालं नाही, तिघांकडे विलीन झालं. तिथे भेदभाव नव्हता कसलाच. एकदा तुम्ही सद्गुरू भावातून जेव्हा कोणालाही शरण जाता तेव्हा भेदभाव उरत नाही. लक्षात घ्या. त्या क्षणी आपण चैतन्य स्वरूपाचं भान घेतो. हो, जाणीव आहात. म्हणजे शरीरामध्ये व्हायब्रेशन येतील ना, ती येतात न येतात असं आहे. पण तो समर्पण इतकं होतं की ते संपूच नाही. हे संपलं, लवकर संपलं असं वाटलं पटकन. असं कसं संपलं, कारण तो भाव आपल्याकडे तितका होत राहिला. म्हणजे हा भाव प्रगट झाला पाहिजे. म्हणून म्हटलं भाव धरा, भावाशिवाय हे शक्य नाही. म्हणून अशी काही चॅन्टिंग असतील जिथे सद्गुरू भावाची तुम्हाला. म्हणून नामस्मरण चांगलंच आहे, संतांनी सगळ्यात सोपं सांगितलं आहे, पण ते कळेपर्यंत ते कठीण आहे.
त्या नामातून जर तो भाव धरता आला तरच उत्तम, नाही तर नाही जमत. नाही तर बऱ्याच वेळेला नाम कंटाळवाणं वाटतं आपल्याला, किती वेळ करायचं असं होतं. पण तुम्ही असे जे काही चॅन्टिंग आहेत की ज्याच्यातून तुम्ही त्या भावात तिथे रममाण होत राहाल, तर तो भाव अधिकाधिक घट्ट होत जातो. सद्गुरू भाव म्हटलं ना, चैतन्य भाव, सद्गुरू भाव, ही जाणीव आहे, ही जाणीव तिथे विलीन होते, तिथे दुसरं काहीच राहत नाही. म्हणजे तू नाही, मी नाही, आज तर फक्त प्रेम असं जे आपण म्हणतो ना, ते विलीन होणं आहे. तुमच्या आणि सद्गुरूचे इंटरॅक्शन काही किस्से आम्हाला सांगाल? आता जे सांगितलं तेच किस्से समजा ना, सगळ्याच किस्से सांगायला तर काय, साधना बाजूला राहील तुमची, सगळं कळलं ना. येईल तेव्हा पण बघू, आपण सांगू तसं कसं कधी होईल तेव्हा. आज आता हे जसं तुम्ही विचारलं म्हणून हा उत्तर दिलं मी तुम्हाला, नेमकं माझ्याकडे काय होतं. कारण माझ्याकडे पण सद्गुरुभाव आल्याशिवाय कसं होणार, नाही तर ते मी असं काहीच होत नाही असं नाही ना. विलीन होणं, सद्गुरू तत्वाशी विलीन होणं हा बोध असतो. आणि परत सांग, तिघांचे 3 प्रकार आहेत. साईबाबांचा प्रकार, साईचरित्र मी वाचलं म्हणून साईबाबांचा स्वभाव कसा आहे मला माहिती आहे. स्वरूपानंद तर अगदी मी म्हणतो ना, इतके मृदू की लोण्याचा गोळा म्हणावा ना, कोणी पण बोट घालून आतमध्ये जावं असं ते व्यक्तिमत्व होतं. म्हणजे अत्यंत शुद्ध, अत्यंत मृदू, अत्यंत परोपकारी, अत्यंत त्यागमूर्ती, हे सगळं जे आहे ते स्वरूपानंद. महाराजांनी आपल्याला बॅलन्स कसं करायचं शिकवलं. हे पण पाहिजे आणि हे पण पाहिजे, हे नको आणि हे नको नाही करायचं. हा बोध आहे ना, तो परपर महत्व. प्रापंचिक आपल्याला प्रॅक्टिकल जीवन जगायचं. म्हणून मी सकाळी सुरुवात काय केली, आपल्याला प्रॅक्टिकल परमार्थ समजला पाहिजे, नाहीतर द्वैत भाव, अद्वैत भावात बरेच लोक अडकले जातात. ह्या सगळ्या भाव आहेत. द्वैत आणि अद्वैत भाव म्हटलं म्हणजे तो विचार आपण देतो आणि त्याच्यातून ते एकच आहे, अनेक आहेत. त्यापेक्षा तुम्ही ह्या स्टेपने गेलं की त्या तत्वाशी एकरूप झालं की तो अद्वैत होतो. पण अद्वैत द्वैतात जास्त अडकू नये. मग हे अद्वैत आहे की द्वैत आहे, इथे कुठेतरी प्रश्न पडायला लागतात. म्हणून ते नाही, कळलं ना. इथे आपल्याला जाणीवेचं शुद्धीकरण करायचं आहे. ही जाणीव विकसित झाली पाहिजे, ती त्या तत्वाशी एकरूप झाली पाहिजे. त्याच्यातून ह्या जाणीवेमधले जे दुर्गुण आहेत ते बाजूला झाले पाहिजेत आणि सद्गुणातून ह्या जाणीवेचं कार्य सुरू झालं पाहिजे. हा बोध इथे असला पाहिजे. कळलं? त्यावेळेला आपण डे टू डे लाईफमध्ये जीवन जगताना, कुठलीही कृती करताना, काम करताना ही जाणीव आहे, हा भाव, हा विचार पकडून ती कृती केल्यानंतर स्वरूपाशी आपण एकरूप होत जाणार आणि काय दुर्गुण असेल काय असेल ते ऑटोमॅटिक ते कमी होतात. पण ती जाणीव आहे म्हणजे परत एक लक्ष, नुसती जाणीव नाही, ही सद्गुरूंची किंवा स्वरूपाची जाणीव आहे, हा बोध आहे. म्हणून 3 गोष्टी सांगितल्या, परत लक्षात ठेवा. अनंत चैतन्य स्वरूप आहेच, जाणीव आहेच आणि सद्गुरू स्वरूप आहेच. या तिघांचा मेळ तुम्हाला घालता आला पाहिजे प्रत्येक वेळेला. मग तिथे तुमची भक्ती, तिथे तुमची साधना, सगळं सर्वस्व होतं. तुम्ही हे जर व्यवस्थित हे तिन्ही जे अस्तित्व 3 पद्धतीने आहे ते जर जास्त लक्षात घेतलं की तुम्ही प्रॅक्टिकली सहजपणे त्या तत्वाशी एकरूप होण्याचा अभ्यास तुमच्याकडनं प्रत्येकाकडनं होईल. नाहीतर जोपर्यंत हे कळत नाही तोपर्यंत आपण काय करतोय, इथे करतो की इथे करतो, हे जे प्रश्न पडतात ना, तिथे तो होतो. तिथे सद्गुरू म्हणजे ते चैतन्य स्वरूपच, तिथे आपल्याला दुसरा प्रश्न येतच नाही. म्हणजे सद्गुरू पाहतायत आपल्याला, सद्गुरू पाहतात, आपण सद्गुरूकडे पाहतो. सद्गुरूंचीच आहे हो, हे ध्यानात येतं. सद्गुरू पाहतायत, हा जो भाव तो बोध आहे तो आपल्याला सत्साधकाला सतत कार्यरत राहताना त्या स्मरणातून कार्य करावं. म्हणून कोणतंही कार्य आपण प्रपंचात करतो त्यावेळेला सद्गुरूंची दृष्टी आपल्याकडे आहे, हा बोध आपल्याकडे सतत असला पाहिजे. आता शिक्षकांचं म्हटलं ते आमच्या सर्वांची आग्रहाची विनंती समजून उद्या दुपारच्या आधी आम्हाला एखादा दुसरा किस्सा तरी तुम्ही बघूया, आता आठवलं की सांग. आपल्याकडे ह्याच्यापेक्षा अधिक चांगले अनुभव आलेले लोक आहेत. तुमचं आणि सद्गुरूंचं इंटरॅक्शन हे वेगळ्याच लेवलचं आहे. साधण्याच्या अँगलने आम्हाला ते ऐकायचं फार इच्छा आहे. बघूया. आम्हाला फार उपयोगी पडेल. मी म्हणतो ना, ह्याच्यापेक्षा अनेक चांगले अनुभव असलेले आपल्याकडे बरेच साधक आहेत सद्गुरू भावात राहणारे. पण तरी पण बघू, प्रयत्न जसं होईल तसं करू. हो, पाहणारी जाणीव म्हटलं की पाहणारं आपण आहोत ते, पण त्यांना पाहणारं होण्यासाठी मग तेच पाहणारे आहेत ह्या भावात असं म्हणायचंय. पाहणाऱ्याचं भान घेताना हे सद्गुरूंचं स्वरूप आहे. हो, तिथे सर्व संत आहेत. तेवढंच येत नाही. पण आता इथे कसं होतं, आपण सद्गुरुतम नमामि करत असताना
आपण सद्गुरूंप्रती शरणागत होण्याची जी अवस्था आपली आहे ती अवस्थेचा ती भक्ती सांगितली. एकदा ती विलीनता आली की ती पाहणारा आणि दृष्टा आणि दृश्य एकत्र होतो. म्हणजे समोर सद्गुरू आणि हाही सद्गुरू असं जे म्हणून पाहणार आहे. पण ती आणखीन वरच्या लेवलला तुम्ही पोहोचाल त्यावेळेला. आता जर धरायला लागला तर ते भीती आहे. हा, प्रश्न असा होता की आता आपण अभ्यास करताना पाहणाऱ्याचं भान घ्यायला म्हणजे शिकवलं ते सोर्सेस म्हणजे ते पुन्हा सद्गुरू तत्वाला अर्थात सद्गुरू तत्वालाच. कारण जाणीव शेवटी आहे कोणाची? ही जाणीव म्हणून आता प्रॅक्टिकली जर लक्षात गेलं की आपण जाणीव आहोत हे का पक्क करायचं? कारण ती अवस्थाच आहे. आता ह्या जाणीवेच्या ठिकाणी येणारे विचार, ह्या जाणीवेच्या ठिकाणी विचार, ह्या जाणीवेच्या ठिकाणी विचार वेगळे वेगळे आहेत. म्हणजे जाणीवेचं अस्तित्व वेगळं वेगळं आहे हा सिद्ध होतं. हे प्रॅक्टिकल आपण लक्षात घ्या. हे प्रॅक्टिकल आपल्याला. म्हणून आपण डोळे उघडतो सगळीकडे जाणीवा एकाच स्वरूपाच्या जाणीव आहेत हे लक्षात ठेवा. स्वरूप एक, सगळ्या जाणीव रूपाने हे सगळं प्रगट आहे. म्हणून विविधता दिसेल तरी एकच आहे म्हटलं तर प्रॅक्टिकली ते जमत नाही. बघायचं कसं? इथे एकाच तत्व स्वरूपाच्या ह्या जाणीवा आहेत ह्या भावात पाहणं. पण जर तुम्ही एकांता साधनामध्ये जेव्हा ह्या भावात रममाण होता तर तुम्ही उरत नाही. मग हा सद्गुरूच दृष्टा होतो. म्हणजे ते जे पाहणारे ते सद्गुरूच पाहतात. म्हणजे पाहणारा आहे तो सद्गुरूच पाहतो. ते आणखीन वरच्या लेवलला गेल्यानंतर. पण ते अगोदर सांगितलं तर गोंधळ होतो. पण हे रूप पाहता पाहता त्या स्वरूपाचं पण भान घेतो. मग त्यावेळेला रूप बाजूला होऊन ते स्वरूपच उरतं त्यामध्ये. हो, ते म्हणजे रूप आणि स्वरूप एकच. तर रूप काय बाजूला जात नाही. तुम्ही ते रूप पाहतच बसायचं आहे आणि त्या रूपातून ते स्वरूपच आहे म्हणजे त्या स्वरूपाशीच आपण एकरूपता साधतो. म्हणजे मूर्ती आणि स्फूर्ती जे महाराज म्हणतात ना, ती स्फूर्ती म्हणजे हेच पाहणारा. त्यांचा प्रश्न आहे तो पाहणारीच आहे. ही पाहणारी चैतन्य शक्तीच आहे. दुसरं कोण आहे खरं बघायला गेलं. पण आता ती अवस्था अशी आहे जाणीवीची की ती कधी देहभावात आहे, कधी त्या भावात जाते. आणि तो देहभावातून मुक्त झाली की ती स्वरूप म्हणजे सद्गुरू आणि शिष्य एकरूप होतात म्हणतात ते असतं. तिथे मग पाहणारा सद्गुरूच होतो. मग तिथे स्वतःचं व्यक्तिमत्व शिष्याकडे उरत नाही. कळलं ना? अशी अवस्था आली की मग आपल्याला परत भेटायची गरज नाही. माझा एक प्रश्न आहे. बोला. सद्गुरूंचं आम्ही पाहिलेले नाही. आम्ही पुस्तकं वाचले. आम्हाला सद्गुरूचं हे चेहरा पाहिला की आम्हाला ते बरंच काही आठवलं. तसे तुम्ही आमचे सद्गुरू तुम्हाला प्रॅक्टिकली पाहिलेलं आहे. तुम्ही आमच्याशी डायलॉग केलेले आहेत. आमच्यावर त्याचा काही परिणाम झालेला आहे. आता आम्हाला कोणी गुरुबंदी ते सुद्धा आम्हाला आठवत नाही. म्हणजे आता आम्हाला माळ गळ्यात घातली आणि तुम्ही विठ्ठल म्हणायचं हे करायचं. पण सद्गुरू मात्र आमच्या ह्याच्यात भिनलेले आहे. पण मला असं वाटतं की त्याच्यानंतर जे डीप नॉलेज जे आहे हे आम्हाला इथे मिळालेलं आहे. आणि हे जवळजवळ आता 2-4 वर्षापासून हे आपण करतो. तर मला असं वाटतं की तुमची सुद्धा आम्हाला त्याच्याबरोबर आठवण येऊन ते तत्व हे तत्व असं एक व्हायला पाहिजे. आणि ते लवकर मला वाटते होईल. आपल्या भावना कशा आहेत ना त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. बघा, आपल्या सद्गुरूंबद्दल कृतज्ञ राहणं, जरा जरी कृतज्ञ राहिलं तरी ते पाप आहे. आपल्या पै माऊलींच्या बद्दल म्हणतो की एवढं त्यांचं ज्ञान आहे. त्यांचं ज्ञानाशिवाय दुसरं काय आहे. पण आता हे डीप नॉलेज त्यावेळेला तुम्हाला मिळत नव्हतं, आता मिळतं. हा एक भाग झाला. म्हणून मी म्हटलं ना की साईबाबांकडनं मला जे मिळालं, स्वरूपानंदांकडून मला जे कळालं आणि सद्गुरूंकडनं जे मिळालं, हे तिन्ही ज्ञानाचे वेगळे वेगळे त्याप्रमाणे मिळत गेलं. किंवा त्यावेळेला माझी कुवतच नव्हती साईबाबांचं ज्ञान समजून घेण्याचं. की स्वरूपानंदांचं ज्ञान समजण्याचं तर त्यावेळेला 17-18 वर्षाच्या मध्ये ती कुवत नव्हती की ते ज्ञान नव्हतं की कसं घ्यायचं. पण तेच पै माऊलींकडे आल्यानंतर, पै माऊलींकडे कोणत्या वर्षी आलो? 90ला 90ला आलो. म्हणजे त्यावेळेला माझं वय किती होतं? 38 वर्षाचं होतं. 38 वर्ष. आता वय किती झालं शरीराचं? म्हणजे किती वर्ष गेली? काय ते गेली. म्हणजे हा अभ्यास तुम्हाला
तो करून 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 होतो. कळलं ना? सद्गुरूंनी सगळ्यांना सारखं दिलंय, असं काही नाही मला स्पेशल घेऊन बसले म्हणून केलं, असं काही नव्हतं ना. पण आहे, संधी मात्र भरपूर मिळाली सद्गुरूंबरोबर राहण्याची. आणि त्यामुळे तिथून, आणि आपण म्हणतो ना, एक पिंड असावा लागतो. पिंड होता की तिथे ह्या ज्ञानाचं सहज आपण तिथे वळणं झालं. म्हणजे पूर्व आयुष्यातलं पण काहीतरी गोष्ट आहे, त्याच्यातून आपण संतांच्याकडे वळत वळत जातो आणि त्याच्यातून हे सगळे परिणाम प्रत्येकाला येतात. म्हणून पूर्व आयुष्यातलं पण ज्ञान फुकट जात नाही म्हणतो ना, ते तसं आहे. कारण बघायला गेलं तर कितीतरी लोक साधक आहेत सद्गुरूंचे, ते इथे प्रयत्न करतायत. प्रयत्न करून त्यांनाही ते काही समजत आहे, काही वेळा नाही समजत. म्हणून प्रत्येकाला जे मिळतं ते त्याचं कर्माचा परिणाम असतो. म्हणजे शुद्ध पुण्य, दिव्य पुण्य असे जे आपण म्हणतो ना, त्याच्यावर ते होत जातं. म्हणून आपली भावना जितकी श्रद्धेने तुम्ही ते करायला लागाल, तितका तसा तुमचा परिणाम तुम्हाला मिळतो. मी म्हटलं ना, स्वरूपानंदांचं फक्त एक पत्र पाठवलं आणि अगोदर नाव होतं आणि त्यांनी ते आणि अगदी त्यांची समाधी झाली त्यावेळेला त्यांच्या त्या संस्थेकडनं मला पत्र आलं, आता समाधीसाठी मदत पाठवा म्हणून. त्यावेळेची गंमत सांगतो मी तुमच्या लक्षात, तुम्हाला सद्गुरू तत्वाबद्दल सांगतो. तर त्यावेळेस मी मनी ऑर्डर केली, पण मनी ऑर्डर कशी केली, कोऱ्या कोऱ्या नोटा घेतल्या सगळ्या, कारण त्या समाधीसाठी सद्गुरूंना जायच्या आहेत. नंतर बऱ्याच वर्षांनी कळलं त्या कोऱ्या नोटा तिकडे कशा पोचणार. पण एक भावना म्हणतो ना आपण, अरे नाही आपल्याला स्वरूपानंदाने एवढं हे केलेलं आहे, त्यामुळे स्वरूपानंद सांगल्या कोऱ्या कोऱ्या नोटा करून मुद्दाम मनी ऑर्डर केली होती. अशा आपल्या भावना असतात बघा लक्षात. आणि त्याच्यानंतर अनेक वर्षानंतर म्हणजे आम्ही दोघं गेलो होतो, पण पावसला जाऊन तिथे दर्शन घेतलं वगैरे सगळं झालं, राहून आलो होतो. पण त्यावेळेला जर असताना गेलो असतो तर असा प्रश्न येतो ना की इतके मोठे संत आणि तिथे आपण संधी म्हणून योग्य वेळ यावी लागते म्हणतो आपण, ती एकाच प्रत्येकाची वेळ यावी लागते. ती वेळ आली की तो जाणार, तिथे कुठे जाणार आहे सोडून, असं आहे. म्हणजे हे सगळे आपण ह्या पद्धतीने आपण जेव्हा चिंतन करतो तर आपल्या ठिकाणी हे परिवर्तन येण्यासाठी प्रत्येकाला योग्य वेळ यावी लागते. त्यासाठी त्याचे प्रयत्न चालू राहिले पाहिजेत. प्रत्येकाला ती अनुभूती येऊ शकते आणि त्या अनुभूतीतून तो सहजपणे आनंदाने राहू शकतो. कळलं ना? पण इथे सद्गुरू भक्ती हवी असं मी म्हणतो, ते त्यासाठीच म्हणतो. कारण याच्यातून, म्हणून इथे ते म्हणतात तसं ते शक्य आहे, कारण तुम्ही त्या भावातून पाहायला लागलात की त्या भावातून, जसा तुमचा भाव तसा देव, हे नेहमी लक्षात ठेवायचं. तो भाव, तो देव. आणि तिथे पै माऊलींचं कृतज्ञ हे सतत राहिलं पाहिजे. तिथून पै माऊलींपासून वेगळं काही आपलं हे नाहीये. आपलं पै माऊलींचाच मार्ग, आपण त्यांचं ज्ञान आपण इथे स्पष्ट अधिक कधी करतो आहोत. कळलं ना? किंबहुना त्यांनी जी आता काही ठेवलेली जागा होती ती मी भरून काढतोय. कळलं ना? की त्यावेळेला ह्या साधनेवरती त्यांनी जोर दिला जरी असला तरी असं बसून त्यांनी अभ्यास करून घेतला नाही, कारण त्यांना वेळ नव्हता. खरी गोष्ट आहे. त्यांची इच्छा होती. खूपदा वेळा ते म्हणायचे आपण इथे करूया, कर्जच्या वेळा आपण इथे करूया, असं कितीतरी वेळा बिचारे बोलायचे. घरी यायचे दर शुक्रवारी. हो. आणि घरी आले ना की आधी वर जायचे आराम करायला, ते ह्याला घेऊन जायचे. हे दोघं काय बोलायचे काय मला तर काही समजायचं नाही. पण मग मी चहा घेऊन जा, मग खाली या, जेवायला या, असं सगळं करून मी तेवढी हे केली, सेवा केली सद्गुरूंची. तेव्हा काय काय सांगत असतील. तुम्हाला गोष्टी ऐकायचं की ज्ञान हवंय? ज्ञान हवंय, पण त्या गोष्टी हे अनुभव आहेत ना. आम्ही बदलापूरला पण जायचो ना, तर ते ह्याला मुद्दा पण बोलवून घ्यायचे, फोन करायचे मला. घरी आमचा फोन होता ना, मला फोन करायचे. मला मयुरी नाही म्हणायचे, मयुरा म्हणायचे. मयुरा तुझ्या नवऱ्याला देऊन ये. मी म्हणायचे हो येणार. आणि मग आम्ही जायचो शुक्रवार, शनिवार, रविवार. तर शनिवारी आम्ही जायचो, शनिवार रविवार तिथे राहायचो.
म्हणजे सद्गुरूंनी आता सूचना केली मयूर काकींच्या माध्यमातून की साहेबांनी ते ज्ञान जे काय असेल ते आमच्यापर्यंत पोहोचावं. अनुभव ब्रेक झाला की नाही तुमचा? ब्रेक हवा होता ना? ते त्यांना आम्ही सोडायला गेलो होतो, पण एवढी गर्दी हो, कोणी आम्हाला पुढेच जायला देईना. मी सगळ्यांना असं असं करून नुसती माझी मुंडी बाहेर काढली. सद्गुरूंनी मला बघितलं, मला म्हणते तुझं नवरा आलंय? मी म्हटलं हो आले. म्हणजे सद्गुरू हिचा चेहरा बघून मला ओळखायचा. हो तसंच होतं. आमच्या बाबतीत पण तेच झालेलं आहे. हा. हिला बघितल्यावर हिला विचारायचं तुझे यजमान कुठे आहेत? हा, बरोबर. त्यामुळे ती बोलायची, मी बोलत नव्हतो. त्यामुळे न बोलणारा प्राणी कोण आहे म्हणून बोलायचे. कळलं ना? असं व्हायचं. प्रत्येक गोष्ट ही सद्गुरूंची उचलून घेण्याचा प्रयत्न असायचा. समोर सद्गुरू बोलत असले की आपलं बोलणं थांबलं पाहिजे. हा विचार मी नेहमी सांगतो की जेव्हा सद्गुरू बोलतात तिथे मध्ये मध्ये जायचं नाही, कारण ते काय बोलतात ते ऐका. आम्ही रेकॉर्डिंगला पण जायचो, त्यावेळेला पण सद्गुरू जेव्हा बोलत असतील त्यावेळेला एकाही शब्दाने आपण बोलायचं नसतं. ते जे सहजपणे जे सांगतात ते ऐकायचं असलं पाहिजे. म्हणून बरेच लोकांना मी सांगायचं अरे बोलू नका मध्ये, कारण त्यावेळेला सद्गुरू त्या मूडमध्ये असायचे, त्या भावात असायचे. रेकॉर्डिंगच्या वेळेला रेकॉर्डिंगला मी जायचो ना गोरेगावला, अनेक वर्ष कोळी भाऊ होते, सगळे आम्ही तिथे नेहमी जायचो. अगदी रेग्युलर किती 12 वर्ष गेलो, आम्हालाच कळलं नाही 12 वर्ष कधी झाली. बरीच 12 वर्ष जवळ गेलो होतो. आणि त्यावेळेला सद्गुरूंना ते काय म्हणतात ते ऐकायचं असतं. पण बऱ्याच वेळा लोक काय होतात, निराळ्या गोष्टी सांगायच्या याच्यात राहतं, मग सद्गुरून तिथे वळतात, असं होतं ना. पण तिथे आपली एक भावना तशी असली की सद्गुरू काय सांगतायत, सद्गुरूंकडनं काय समजून घेतलं पाहिजे, आणि त्या भावनेतून जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तुम्हाला ते ओढता येतं, घेता येतं. तिथे आपलं बोलायला जायचं नसतं, माझं हे असायला, माझं तसं. बऱ्याच लोकांना हौस असते ना सांगायची. तर तसं सद्गुरूकडे आलो की मग आपण सद्गुरू ज्यावेळेला ते प्रवचन करायच्या अगोदर बसायचे, मग झाल्यानंतर थोडंसं खाणपान व्हायचं, त्यावेळेला आम्ही तिथे समोर उभे असायचो, सगळे असायचो. जवळ 10-15 जण आम्ही असायचो, बरेच लोक असायचे. अनिताचे मिस्टर असायचे, अनेक लोक असायचे. चांगली मंडळी होती, चांगला हे होतं संघ. पण आता कोण कोणाला भेटत पण नाही, सगळे वयस्कर झालेत. पण ते एक प्रेमाचा, सद्गुरूंच्या त्या प्रेमामुळे ही सगळी मंडळी तिथे कशी एकत्र येतात ते आपल्याला लक्षात येतं की प्रत्येकाचं विश्व वेगळं वेगळं असतं. मग बघा आता एकदा ते सुटलं, सद्गुरू गेल्यानंतर ही सगळी मंडळी परत विखरली. अर्थात जो तो आपापल्यापर्यंत काय करत असेल ते करत असेल, नाही असं नाही. काही लोकांनी देह सोडलेले आहेत, असेही लोक आहेत. पण सगळे सगळं अगदी प्रेमाने, सद्गुरू प्रेम आपण म्हणतो ना, की इतक्या ओढीने आपण सगळे आम्ही जायचो की तिथे. आता बघा सोमवारी मी परेलवरनं वर्कशॉपवरनं मुद्दाम हे दोघं तिथे बँड्राला थांबायचे बससाठी. ते चेंबूरवरनं बसने तिथे यायचे, बँड्रा म्हाडा कॉलनीच्या इथे. मग तिथे त्यावेळेला यायचं आणि तिथून बरोबर सद्गुरू यायच्या अगोदर जाऊन थांबायचं. ही ओढ घेऊन जाते, ओढ खेचतो आपण सद्गुरूंकडे सतत, की ही ओढ निर्माण झाली पाहिजे. आपण म्हणतो ना सद्गुरू प्रेम म्हणजे काय, सद्गुरूंची सतत आपल्याला ओढ लागते की अरे मला भेटायचं, मला भेटायचं, मला. तिथे जाऊन आपण बोलत पण नाही काही, तिथे मौन होतो, कारण सद्गुरू काय सांगतात ते ऐकायचं असतं. आणि ती जी सद्गुरूप्रती जी ते जे ज्ञान ग्रहण करण्यासाठी जी ती आस लागते ना, त्याच्यातून साधकाची प्रगती होते. त्यांचा प्रत्येक शब्द आपल्याला पकडता आला पाहिजे, काय म्हणतात काय म्हणतात. म्हणजे त्यांचं तर नेहमी असेल, सद्गुरू एक असं फुल दाखवायचे आणि गुलाबाचं फुल तोत्रवहिनी घेऊन जायच्या त्यांच्या घरात गुलाबाचं. मग असे बघायचे, बघा त्या पकड्या, बघा खाली देठ, बघा कशी परमेश्वराची, असं ही त्यांची बोलायची पद्धत. त्यावेळेला त्यांना आणि नेहमी ते त्या पद्धतीने ते मार्गदर्शन करायचे. पण प्रत्येक जण तो कसा घेईल त्याच्यावर असतं ना. अशी म्हणजे सगळी मंडळी ती चांगलीच होती, असं काय कोण हे नव्हतं. पण त्यांचं प्रत्येकाचं ग्रहण करण्याची पद्धत, प्रत्येकाला त्या पद्धतीने पाहण्याची पद्धत. सद्गुरू सेवा मात्र भरपूर सगळेजण करायचे. सद्गुरूंचा तो एक फायदा आपल्याला त्यावेळेला तो झाला रेकॉर्डिंग करताना. अगदी सोडून प्रश्न शनिवारी काढतो, शनिवारचे प्रश्नच आहे. रेकॉर्डिंग सद्गुरूजी बोलायचे ना, बरेचसे प्रश्न सगळ्यांना फायदा होतो त्यामुळे.
अरविंद सामंत खूप सद्गुरुनिष्ठ म्हणतो ना अरविंद सामंत. तुम्ही चौथी आता थोडा वगैरे म्हटलं की एक जागा जी शिल्लक राहिली ती मी हे केली, तर ही जागा भरून काढावी किंवा त्या ठिकाणी आपण जावं, ते तुम्हाला कसं वाटलं आणि ते आतून आलं, सहज आलं, हे होता होता आलं. काही प्लॅनिंग नाही, काही नाही, काही विचार नाही, काही नाही, आपोआप. 2000 सालापासून चालू आहे. म्हणजे तुम्हा लोकांची डिमांड, त्या डिमांड प्रमाणे ते झालं, असं त्याचं म्हणणं. की इथे येणाऱ्या साधकांची जी डिमांड असते कुठे ना कुठे, तिथे सद्गुरु कृपेने तो प्रवास सुरू झाला. खूप वर्षापूर्वी ऑटो सजेशन सुरू झालं, म्हणजे स्वयंसूचना म्हणून जे आपण म्हणतो. किती वर्षापूर्वी केलेलं आपण? 2000 साली. म्हणजे तिथून प्रवास सुरू झाला नेरळला. पहिलं यांच्या ओळखीवर आम्ही गेलो होतो. त्यावेळेला तामसे वहिनी पण होत्या त्यावेळेला मठात. खर्डे वहिनी, तामसे वहिनी, 13 जण आम्ही गेलो होतो पहिल्यांदा. पहिली सुरुवात तशी झाली होती. पण इथे सद्गुरूंचं ज्ञान आपण जे म्हणतो ना, तो ज्ञानाचा प्रवाह तो उगम पावतो. तुम्ही म्हणाल सद्गुरूंनी असं शब्दाशब्द तुम्हाला शिकवलंय का? तसं नाही, त्यांच्या ज्ञानातून. म्हणून म्हटलं इथे प्रज्ञा जागृत व्हावी लागते. इथे बसल्यानंतर प्लॅनिंग नसतं, मी आज आता हे शिकवणार ना तुम्हाला, काय पॉईंट्स काढून आणलं नाही. लेक्चरर्स पॉईंट्स करतात ना, बाबा हा विषय मला तुम्हाला शिकवायचा. इथे एकच विषय, चैतन्य स्वरूप. पण आता एवढ्या वर्षामध्ये साहेबांनी चैतन्य हा जो भाग आहे तोच धरून ठेवलेला आहे. त्याच्या पलीकडे कुठेही गेलेले नाहीत. म्हणजे विषय कसेही असतील कुठे, पण चैतन्य स्वरूप याच्या भोवतीच ते सगळं आहे. ज्ञानतीर्थ अर्थात ही प्रज्ञा जागृत होण्यासाठी बऱ्याच साधकांची पण मदत आहे, जे काही प्रश्न विचारतात, पुन्हा पुन्हा विचारतात, पुन्हा पुन्हा चर्चा करतात. अशा साधकांचा मी अत्यंत कृतज्ञ आहे, कारण त्याशिवाय हे ज्ञान प्रकट झालं नसतं. ढुशी मारणारे साधक आहेत, असे अनेक ढुशी मारणारे आहेत. तसेच माझा तो सगळेजण मिळून असं ते सगळं आहे. चला आता ब्रेक घ्या. आता ब्रेक देतो तर घेत नाही आता कोण.